आणि साई लेवल या संघाकडून सलामीची जोडी पाहायला मिळणार आहे जेम्स आणि गणेश. सलामीची बल्लेबाजी साई लेवल या संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय बंटी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय बंटी. सामना करणार जेम्स. चांगला पहिला चेंडू ऑफच्या दिशेने ठरवला आणि तितकाच चांगला पटकार कव्हर ड्राईव्ह स्वरूपात चेंडू गेलाय सीमारेखा पार 4 धावांसाठी. डीजे चेंडूला 4 धावा सफल केल्यात. टाकलेला दुसरा चेंडू निर्णय जातोय पंचांकडे. यावेळेस मात्र उत्कृष्ट असा कमबॅक पाहायला मिळतोय बंटी याचा. 2 चेंडू आणि 4 धावा धावफलकाला लागवल्या गेल्यात. उत्कृष्ट असा रंगलेला सामना. तिसऱ्या बोलची पहिली मॅच दोन्ही संघ अंबरनाथ या शहराकडून खेळणारे जिंजन आणि साई इलेव्हन. पुढे तोलाचा प्रयत्न सुरेखाचा पटकार लॉंग ऑफच्या दिशेने तोलेला आहे. सुरेखाची पटकेवारी पाहायला मिळते साई इलेव्हन या संघाकडून. बॉटल पडली. 3 चेंडूच्या नंतर 8 धावा धावफलकाला लागल्या. भरलेली. पुन्हा एकदा सुरेखाचा फटकार ऑप्शन ठेवलेला आहे. चेंडू गेलाय नानूकडे आणि एक मात्र धाव सफल करते. धावसंख्येकडे पुढे सरकावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी पाहायला मिळते गणेश आणि जेम्स याची. सुरेखाची फलंदाजी मॅन फ्रॉम साई इलेव्हन. यावेळी टाकलेला चेंडू गतीमध्ये परिवर्तन करताना थर्ड मॅनच्या दिशेने तोडलेला आहे. एक मात्र धाव सफल होतीये. धावसंख्येकडे पुढे सरकावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि 10 धावा धावफलकाला लागवल्या गेल्या साई इलेव्हन या संघाकडून. हे कालो के तो चेहरे सगला. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया काय करतोय बंटी या चेंडूवरती. आपल्या संघासाठी गडी बाद करू शकेल का पाहूया. तर शेवटच्या चेंडूवरती बंटी स्ट्राईकला खेळणार. जेम्स उत्कृष्ट असा हा पटकेमारी करणारा बल्लेबाज पाहायला मिळतोय ज्याने 2 चौकार लगवले गेलेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सलामीचा बल्लेबाज जेम्स. गेला चेंडू यावेळेस मात्र घुसून मारण्याचा प्रयत्न पण निर्णय पंचांकडे. डायरेक्ट ही सफल होते. निर्णय गेलाय पंचांकडे आणि 2 धावा. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. एक षटक समाप्तीनंतर धावफलकाला लागवली गेली धावसंख्या म्हणजे 12. उत्कृष्ट अशी पटकेमारी पाहायला मिळते साई इलेव्हन या संघाकडून. पहिलेच षटक 12 धावा. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय रामू.
अजूनही सलामीची बल्लेबाजी पाहायला मिळते. गणेश आणि जेम्स अजूनही क्रीज वरती शिल्लक पाहायला मिळतात. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाला लागू गेली ती म्हणजे 12. तिसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगलाय साई 11 वर्सेस जिन जॉन. यावेळेस रिवर्स मारण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. चेंडू गेलाय सीमा रेखा पार. 4 धावा देऊन सुरेश सिद्धूर मॅच कडे पहिल्याच्या चेंडूला रिवर्स स्वीप चौकार. यावेळेस लेगच्या दिशेत चाललेला चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फेकेपर्यंत एक धाव सफल होतीये. धावसंख्या एकाने पुढे सरकावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. दोन चेंडू 17 धावा धावफलकाला लागल्या. सलामीची जोडी अजूनही क्रीज वरती शिल्लक पाहायला मिळते. तितकी चांगली त्यांची फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. पाहूया काय करतोय आपल्या षटकाचा तिसरा चेंडू घेऊन रामू. चांगला चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लेगच्या दिशेने तोलायचा प्रयत्न सफल ठरलाय. चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या दिलेली पाहायला मिळते. 3 चेंडू 17 धावा धावफलकाला लागले गेले. उत्कृष्ट कमबॅक म्हणावा लागेल जिंकवण्या संघाचा रामू द्वारा. बघूया चौथा चेंडू. रिवर्स मारण्याचा प्रयत्न तितकंच चांगला यष्टीरक्षक. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या पूर्णपणे स्थिर पाहायला मिळते. 4 चेंडू 17 धावा धावफलकाला लागल्या साई 11 या संघाकडे. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. यावेळेस गचाळाचं यष्टीरक्षण. 4 धावा सफल होत आहेत शेवटच्या चेंडूला. दोन षटकच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकाला लागल्या गेल्यात साई 11 या संघाकडून. उत्कृष्ट अशी बल्लेबाजी पाहायला मिळते साई 11 या संघाकडून. आणि यष्टीरक्षक याकडून चौका सुटलाय. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय तो म्हणजे सोनू. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकाला लागू गेल्यात साई 11 या संघाकडून. यावेळेस मात्र सुरेख असा ऑफच्या दिशेने तोडलेला चेंडू फेकेपर्यंत एकेरी मात्र धाव सफल होती. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक चोरटी धाव सफल करताना सज्ज ठरतोय साई 11 संघ. धावसंख्या 2 रनांनी पुढे सरकवली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवरती. एक चेंडू 27 धावा धावफलकाला लागवला गेल्या. उत्कृष्ट सामना पाहायला मिळतोय. श्री क्रीडा मंडळ आयोजित भव्य ओरम स्पर्धा YouTube लाईव्ह विंको मैदान. दिवस मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू फेकेपर्यंत पंचांकडे
एकेरी धावसंख्या होते. धावसंख्या एकत्र पुढे सरकावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. 2 चेंडू 28 धावा धावफलकाला लागवले गेले. तीन चेंडू 28 धावा धावफलकाला लागवल्या गेल्या. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू उत्कृष्ट असा कमबॅक पाहायला मिळतोय झिंजॉन या संघाकडून. ऑफच्या दिशेने तोलेला चेंडू आणि पुन्हा एकदा एकेरी धाव सफल होती. धावसंख्या एकने पुढे सरकावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती. 4 चेंडू 29 धावा. अजून एक तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र चेंडू गेलाय तिसऱ्या षटकाचा अजून शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस रिव्हर्स स्विंग मारण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. म्हणजे ते निर्धाव चेंडू 3 षटकच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकाला लागवल्या गेल्या आहेत. साई 11 या संघाकडून उत्कृष्ट असा रंगलेला सामना. तिसऱ्या बोलचा पहिला सामना साई 11 वर्सेस झिंजॉन. स्कोर बोर्डला धावसंख्या लागवली गेली ती म्हणजे 35. अजूनही शेवटचं षटक शिल्लक. श्री लेव्हल चषक 2021 पर्व पहिले विमको मैदान YouTube लाईव्ह. घरोघरी बसून सुद्धा मॅच पाहू शकतात YouTubeला. पहिलाच चेंडू षटकार डीजे. थँक्यू डीजे. सुरलाशी धून डीजे मार्फत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती 41 रन. एक चेंडू वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन सज्ज झाला होता पांडे. पहिल्याच चेंडूला षटकार. टाकलेला दुसरा चेंडू. यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 षटकार लागले गेलेत. जितकं थँक्यू डीजे. सुरलेशी धून डीजे मार्फत. वळूयात मॅच कडे. 2 चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार. हॅट्रिक षटकार मारण्याचा सुवर्ण संधी. 2 चेंडू 2 छकडे. धावसंख्या झाली 47. 47 धावफलकावर लागवले गेले. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते. सलामीचे बल्लेबाज अजूनही क्रीजवरती. पाहूया तर 50 रनांची पार्टनरशिप सफल करतात का.
यावेळेस जॉबच्या दिशेने तोलेला चेंडू आणि चौकार लागला गेलाय. डीजे बजाव. तुझे मी जाते आणि खूप महागडं षटक असं म्हणावे लागेल. 3 चेंडूला 14 धावा सफल करताना सज्ज ठरतोय जेम्स. यावेळेस तळाच्या दिशेने तोलेला चेंडू तितकाच चांगला पकडण्याचा प्रयास. चेंडू फेकेपर्यंत 1 धाव सफल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटच्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. खूप महागडं षटक असं म्हणावं लागेल पांडे याचं. यावेळेस मात्र एकेरी धाव सफल होतीये. खूप महागडं षटक म्हणावं लागेल. 5 चेंडू आणि या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक अजूनही साई 11चा वाघ अजूनही क्रीजवरती शिल्लक पाहायला मिळतो. जेम्स पुढे तोलाचा प्रयत्न. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. खूप महागडं षटक म्हणावं लागेल. जिंकण्यासाठी 54 रनांचा डोंगर पार करावा लागेल. नवीन बॉल पाहिजे. पवेलियन मध्ये उठायचंय प्लीज. प्रेक्षकांना अशी विनंती आहे. खेळाडूंसाठी पवेलियन बनवलंय. उठ ना बाय उदर उठ. हे लोक भेटणे दे. प्रेक्षकांना अशी विनंती आहे का पवेलियन मध्ये फक्त प्लेयर बसतील. उठव त्यांना दादा. खुर्च्यांवरतून उठायचंय. पवेलियन मध्ये बसायचंय. जिंजॉन हा संघ पवेलियन मध्ये बसणार आहे. खुर्चीवरनं सर्वांनी उठायचंय. हर्षल कितना बजा कितना बजा. पंचांना अशी विनंती आहे त्वरित क्षेत्ररक्षण आखून घेण्यासाठी सज्ज करायचे साई 11 या संघाला. त्वरित फलंदाज वाढवायचे. वेळेची कमतरता. खुर्च्यांवरून सर्वांनी उठायचे. फक्त जिंजॉनचे प्लेयर बसतील. सर्व प्रेक्षकांना अशी विनंती आहे त्वरित क्षेत्ररक्षक आखून घ्यायचे श्री साई 11. जिंजॉन या संघाला अशी विनंती त्वरित फलंदाज बनवायचे. वेळेची कमतरता आहे. सलामीची जोडी पाहायला मिळणार आहे. नानू आणि बंटी. उत्कृष्ट अशा पळणाचे नाव घातलेले दोन्ही फलंदाज मॅन फ्रॉम जिंजॉन आज आपल्याला विंको मैदानात पाहायला मिळतील. श्री 11 चषक 2021 पर्व पहिले YouTube लाईव्ह विंको मैदान.
3 वाजले रे. त्वरित सामना चालू करायचा. वेळेची कमतरता. सलामीची बल्लेबाजी पाहायला मिळते. जिंजॉन या संघाकडून अंबरनाथचा एकवंत नाव घातलेला संघ जिंजॉन आज आपल्याला विक्को मैदानात पाहायला मिळतात. सलामीची जोडी नानू आणि बंटी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी सुद्धा पहिल्या षटक घेऊन सज्ज होतोय गोलू. उत्कृष्ट असा हा गोलंदाज गोलू. टाकला पहिल्याच चेंडूवर पाहून जाणे गोलंदाजाच्या वरतून तोलाचा प्रयत्न सफल ठरतोय. एक धाव सफल होती पहिल्या चेंडूला. एक चेंडू एक धाव जिंकण्यासाठी 54 रनांचा डोंगर पार करावा लागेल जिंकवण्या संघाला. पहिल्याच चेंडूला एकेरी धाव सफल करताना सज्ज ठरतोय नानू. क्रीजवरती शिल्लक दिसतोय बंटी. यावेळेस उलटा चेंडू गेलाय 6 धावांसाठी सीमा रेखा पार. सुरलशी दूर विजय मार्फत दुसऱ्या चेंडूला षटकार लागू लागेल. 2 चेंडू 7 धावा धावफलक लागू लागते. बंटी उत्कृष्ट असा फलंदाज. आपल्या षटकाचा तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलू. क्रीजवरती अजूनही शिल्लक. पहिल्या चेंडूला षटकार लागलाय बंटी कडून. पुन्हा लागला चेंडू. लेकरी सेंडलला चेंडू खाली खेळाडू आणि यावेळेस मात्र खूप मोठा झटका. खूप मोठा झटका बंटी याला जगावचा राष्ट्र दाखवताना सफल होतोय गोलू. आणि बंटी याची जागा भरून काढण्यास सज्ज होतोय. हरीश शंकर बंटी याची जागा भरून काढण्यास सज्ज होतोय हरीश शंकर. 3 चेंडू 7 धावा धावफलक लागू लागले. यावेळेस नानूने उत्कृष्ट अशी हवाई यात्रा चेंडू लागवताना खाली प्लेयर पण तितकाच चांगला सूर्यशिधू आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकाला लागल्या. सुरेख असा फलंदाज उत्कृष्ट असा फलंदाज नानू. यावेळेस मात्र स्टेट डायव्ह हवाई यात्रा चेंडू गेलाय 6 धावांसाठी डीजे बजाव. डीजे अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकाला लागू लागली ती म्हणजे 17 धावा. महागडे षटक पहिल्याच मोलाचं षटक महागडे षटक ठरतंय साई लेवण्या संघाला गोलू स्वरूपात. शेवटचा चेंडू शिल्लक आणि यावेळेस मात्र निर्णय गेलाय पंचांकडे. नॉट आउट. पंचांचा निर्णय अंतिम झाला नाही. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. पंचांचा निर्णयाचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. नॉट आउट. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकाला लागल्यास महागडे षटक म्हणावं लागेल साई लेव्हल कडून. उत्कृष्ट असा फलंदाज नानू. क्रांतीवीर आणि नरवीर यांचे कप्तान
टॉस उडवण्यासाठी स्टेजवर येतील. क्रांतीवीर आणि नरवीर दोन्ही संघाचं कर्णधार टॉस साठी सज्ज व्हायचे स्टेजवर. क्रांतीवीर आणि नरवीर दोन्ही संघाचा कर्णधार स्टेजवरची टॉस साठी सज्ज व्हायचंय, नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफल घ्यायला लागू गेल्यात. सुरेखाची फलंदाजी म्हणावी लागेल. जिंकून या संघाकडून पहिल्या षटक महागणं ठरलंय. साई नवीन या संघाला गोलू स्वरूपात. अजूनही सलामीचा एक बल्लेबाज अजूनही नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय, तो म्हणजे नाडू. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन सज्ज होतोय धीरज. टाकलेला पहिलाच चेंडू ऑफच्या दिशेला प्रयत्न, चेंडू गेलाय बाबूकडे. चेंडू फेकेपर्यंत एकेरी धाव सफल होते. सलामीचा एक बल्लेबाज स्ट्राईक आलाय, तो म्हणजे नानू. उत्कृष्ट अशी त्याची फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवरती. एक चेंडू 18 धावा. फुलटॉस चेंडू आणि यावेळेस मात्र चेंडू गेलाय सीमा रेखा पार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. उत्कृष्टाचा कमबॅक. क्रांतीवीर नववीर तानाजी दोन्ही संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. शेवटचा कॉल. यावेळेस मात्र निर्णय गेलाय पंचांकडे. नो बॉल. सॉरी लीग बॉय स्वरूपात एक धाव सफल करताना सज्ज नसते नानू. यावेळेस हवाई यात्रा करताना चेंडू आणि तितकाच चांगला झेल. एक कठीण झेल चोपदारित्या. सुरलशीतून खूप मोठा झटका जिंजोड या संघाला. आणि हरीशाची जागा फटका चंदू. आणि धावसंख्या स्थिरलेली पाहायला मिळते. 23 धावा धावफलकाला लागू गेल्यात. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. धीरजची उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र लेला चेंडू एक मात्र धाव सफल होते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 24. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता जिंजोड या संघाला. आणि सर्व प्रेक्षकांना अशी विनंती आहे का बँकेच्या समोर जितक्या लोकांनी बाईक थांबवली त्यांनी प्लीज आपली बाईक काढावी. बँकेसमोर जितक्याही प्रेक्षकांची बाईक आहे त्यांनी प्लीज काढावी अशी विनंती आहे. बारा चेंडू मध्ये 30 रनांची आवश्यकता. 2 षटके समोर तर 24 धावा धावफलकाला लागू लागल्यात. उत्कृष्ट असं कमबॅक म्हणावं लागेल साई 11 या संघाचा. श्री लेवल चषक 2021 पर्व पहिले YouTube लाईव्ह बिबको मैदान.
यावेळेस लेक्चर इंदोरला चेंडू तिथे उपमहाक्षेत्ररक्षक साई फेकेपर्यंत एक धाव सफल होती. धावसंख्या 1 रनने पुढे सरकावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवरती. वैयक्तिक पहिले संघासाठी तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय बाबू. एट 8090 बाईकचा नंबर आहे. प्लीज गाडी काढायची आहे बँकेसमोर, नाहीतर हवा काढण्यात येणार आहे. आणि यावेळेस जातो पंचांकडे खूप मोठ्यात का चंदू स्वरूपात जिंकवण्या संघाला डीजे बजाव. हो दे ना मॅच मॅच हो दे ना डीजे मॅच हो दे. उत्कृष्ट असं कमबॅक. 2 चेंडू 25 धावा धावफलक लागूला गेल्या. कप्तान आले का ते 10 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. जिंकवण्या संघाला जिंकण्यासाठी धावफलक लागलेली संख्या म्हणजे 25. 2 चेंडू 25 धावा. उत्कृष्ट असा कमबॅक आणून दिलाय बाबू याने. यावेळेस मात्र हवाई यात्रा करताना चेंडू 6 धावा डीजे. क्रांतीवीर या संघात नाणेफेकीचं कौल जिंकलाय. थोडी ते निर्णय काढवायचा आहे. थोड्यात मॅच कडे पुन्हा एकदा सज्ज होते बाबू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट डाव सुरेखाचा पटकार. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. साई लेवल संघाकडून जितकं कौतुक करावं तितकं कमी. रमेश क्रांतीवीर या संघाच्या खेळाडूंना अशी विनंती स्टेज जवळ यायचे. क्रांतीवीर 4 चेंडू आणि 33 धावा धावफलकाला लागू गेल्या. आठ चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र सुरेखाचा टाकलेला चेंडू जातोय. डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न. तितका चांगला कव्हर आणि दोघही फलंदाजामध्ये संपर्क बरोबर झाला नाही आणि एकच धाव सफल केली. 5 चेंडू आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 34. जिंकण्यासाठी केवळ 7 चेंडू मध्ये 20 रनांची आवश्यकता. मुश्किल आहे पण नामुमकिन नाहीये. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 7 चेंडू 20 धावा. सलामीचा बल्लेबाज अजून 21 वरती, तो म्हणजे नानू. यावेळेस मात्र उत्कृष्ट असं कमबॅक बाबू याचा. जितकं कौतुक करावं तितकं कमी. धाव संख्या पाहिजे 20. केवळ 6 चेंडू मध्ये 20 धावा. त्वरित क्षेत्ररक्षणाकडून घ्यायचंय. वेळेची कमतरता. तिसऱ्या बॉलची पहिली मॅच रंगली होती म्हणजे जिंजॉन आणि साई 11. 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. जिंजॉन या संघाला ही मॅच आपल्या नावी करण्यासाठी. श्री लेवल चषक 2021 पर्व पहिले. विप्को ग्राउंड प्लस YouTube लाईव्ह. वैयक्तिक पहिलं संघासाठी सलामीचा आणि शेवटचा षटक घेऊन सज्ज होतोय रमेश. 7 चेंडू 20 धावा. 20 धावा आणि 6 चेंडू
गोलंदाजीसाठी सज्ज होतोय रमेश. स्ट्राईकला खेळणार रामू. यावेळेस पहिला चेंडू उलटा आणि खाली गडी आहे. यावेळेस होण्याचा पहिल्याच चेंडूला खूप मोठा झटका रामू स्वरूपात जिंकवण्या संघाला. रामू याची जागा भर काढण्याचा नवीन फलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे आशिष. स्ट्रायकरला घेणार नानू. 5 चेंडू 20 धावा जिंकण्यासाठी जिंकवण्या संघाला. तिसऱ्या बोलता पहिला सामना. टाकलेला पहिलाच चेंडू हवाईमध्ये हवेत गळतो. चेंडू खाली प्ले आणि यावेळेस कॅच सोडली. पाहूयात मॅच सोडली का. 18 रनांची आवश्यकता केवळ 4 चेंडू मध्ये. फक्त अंबरनाथचेच खेळाडू आज खेळणार आहेत. पूर्ण टुर्नामेंट अंबरनाथचेच खेळाडू खेळतील. आणि यावेळेस चेंडू घेऊन फेकेपर्यंत एकच धाव सफल होतीये. 3 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 17 धावा. क्रीजवरती खेळणार आशिष. या वेळेस मात्र दोन चेंडू 17 धावा पूर्णपणे आपल्या पदरी पाडली मॅच साई इलेव्हन या संघाने. 2 चेंडू 17 धावा जिंकवणे या संघाला. रिवर्स मारण्याचा प्रयत्न. या वेळेस मात्र त्रिबल का उद्ध्वस्त. डीजे बजाव. थँक्यू सुरले सिद्धू डीजे मार्फत. 1 चेंडू 17 धावा धावपळीकडे लागवल्या गेल्यात. पूर्णपणे मॅच आपल्या पदरी पाडली आहे साई इलेव्हन या संघाने. तिसऱ्या बॉलची पहिली मॅच. 1 चेंडू मध्ये 17. यावेळेस मात्र चेंडू गेलाय सीमा रेखा पार. आणि उत्कृष्ट अशी बल्लेबाजी केली आहे. आपल्या बल्लेबाजीमधून त्याने 37 धावा सफल केल्या. जेम्स याने उत्कृष्ट असा साई इलेव्हन संघाचा खेळाडू. चांगली त्याची फलंदाजी. जेम्स उर्फ सोनू सामनावीरसाठी सज्ज व्हायचा. क्रांतीवीर या संघाने क्षेत्र